राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक आपल्यासोबत आहेत. ताई, गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका चर्चेत आहेत. मात्र या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीत राष्ट्रवादी असेल का हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. कारण आहे नवाब मलिक साहेब. नवाब मलिक साहेबांच्या सोबत बसणार नाही किंवा त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही, त्यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही निवडणुकांमध्ये उतरणे अशी स्पष्ट भूमिका शिवसेना असेल किंवा मग भाजपाने घेतलेली आहे. तुम्ही आज अजितदादांची पण भेट घेतली आहे. काय नेमक्या चर्चा सुरू आहे? अजितदादांसोबत माझी भेट माझ्या मतदारसंघापुरतं जे काम होते प्रलंबित कामासाठी आम्ही वेळ मागत होते. गेल्या 10 दिवस नागपूरमध्ये पण आम्ही ट्राय केलं, पण शेड्यूल इतकं बिझी होतं की तिकडे पण मला वेळ भेटलं नाही. तर त्या अनुषंगाने दादांनी आज मला वेळ दिलं होतं आणि तसंच डिस्कशन झालं आणि जास्त वेळ नाही, कारण खूप गर्दी होती तिकडे. एक 2-3 मिनिट फक्त मतदारसंघापुरतं जे काम होते त्याच्यावर आमची आज चर्चा झाली. आणि मुंबई कमिटीच्या विषयचा जे आहे महायुतीचा जे स्टँड आहे, महायुतीमध्ये कुठेही फूट पडलेली नाही आहे. आणि जे सांगताय की मुंबईचे नवाब मलिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आता निवडणूकच्या पुढे आता जाणार, तर आम्ही त्यांच्यासोबत युती नाही करणार. ते फक्त मला वाटतं एक पॉलिटिकल स्टेटमेंट आणि एक पर्सनल एजेंडा आहे. कारण ते फक्त मुंबईकरता सीमित नाही आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण तुम्ही बघणार की त्यांनी डिक्लेअर केलं आहे की ते महायुतीमध्ये NCPच्या विरुद्ध लढाई होणार. तर ते एक पर्सनल एजेंडा कोणाचाही येऊ द्या आणि एक स्ट्रॅटेजी बघून ते मला वाटतं असं नवाब मलिकांचं नाव वापर करताय. पण आम्ही जे काही आमचे वरिष्ठ सांगणार तसं आम्ही पुढे जाऊ. आमचे दोघेच अनुषंगाने स्वबळावर किंवा महायुतीसोबत आमचे सगळे रिपोर्ट रेडी आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांसमोर ते रिपोर्ट ठेवणार आणि जसा आदेश येणार तसं आम्ही पुढे जाऊ. चर्चा सुरू होणार आहेत पुढे काही भाजप आणि शिवसेनेसोबत? ते आमचे वरिष्ठ आहे, आमच्याकडे संपर्क मंत्री आहे. चर्चा करायची असेल ते संपर्क मंत्री सोबत पण करू शकतात. पण आपले जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष अजितदादा पवार, आपले कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष, यांच्या माध्यमातून आम्हाला जे आदेश येणार ते आम्ही करू. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा म्हणजे नवाब मलिक. नवाब मलिकांच्या व्यतिरिक्त निवडणुका जर होणार असतील किंवा त्याबाबत जर स्टँड राष्ट्रवादी घेणार असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत, असं थेट आशिष शेलार असतील किंवा साटम जे भाजपचे अध्यक्ष आहेत, मुंबई अध्यक्ष, त्यांनी घेतलेलं आहे. जर नवाब मलिकच मुंबईच्या राजकारणात दिसणार नाहीत किंवा या सगळ्या फेरी जर प्रचार किंवा या सगळ्या सभामध्ये दिसणार, नवाब मलिक यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? ते काय त्यांचं पर्सनल असेल तर ते मला माहीत नाही. पण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक वरिष्ठ नेता म्हणून नवाब मलिक साहेबांची ओळख आहे. आणि फक्त ओळख नाही, ते करून पण त्यांनी दाखवलं आहे खूप वेळी. आणि जसं त्यांचं बोलणं आहे की यांच्या अध्यक्षतेखाली आमच्याकडे, जसं मी सांगितलं तुम्हाला, आमच्याकडे संपर्क मंत्री आहे आणि खूप काय लोक आहे. कमिटी फक्त नवाब मलिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली NCP मुंबई इलेक्शनसाठी ते सीमित आहे. आणि आमच्याकडे 2 कार्याध्यक्ष आहे, नालवडे साहेब आणि सिद्धार्थ कांबळेजी. तर ऑप्शन त्याला वर्कआउट करण्यासाठी त्यांचं असं थॉट प्रोसेस होतं, तर ते कोणालाही संपर्क करू शकतात. पण त्यांनी मला वाटतं असं ठरवलेलं आहे. आणि जोपर्यंत आमच्या वरिष्ठांनी ते आदेश दिले नाही, या कन्व्हर्सेशन स्टार्ट नाही केले, त्यावर मला बोलण्याचं मला वाटतं नाही आपल्याला बोलायचं आहे, काही कमेंट करायची गरज आहे. नवाब मलिक साहेब जसे राष्ट्रवादीचा चेहरा आहेत, मोठे नेते आहेत, तसे तुमचे वडीलही आहेत. त्यांना टार्गेट केलं जातं का एक पर्सनल? कारण एक पॉलिटिकल व्ह्यू बाजूला ठेवून पण ते बघणं गरजेचं आहे. टार्गेट केलं जाते का नवाब साहेबांना? ते खरी गोष्ट आहे, त्यांना टार्गेट करत जाते. एक मुली म्हणून, त्यांची डॉटर म्हणून ते खूप सेन्सिटिव्ह आणि भावूक क्षण असते. पण जेव्हा जेव्हा राजनीती, आता पक्षाने मला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे, मला किती चान्स दिले आहे, वेगवेगळ्या समितीवर मला टाकलं आहे त्यांनी. पण ॲज अ पॉलिटिकल आयडेंटिटी, हॅव्हिंग अ पॉलिटिकल आयडेंटिटी, या एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून माझा नेमणूक झाला आहे. त्या अनुषंगाने बघताय तेव्हा मला प्रॉपरली पार्टीचं जे लाईन आहे ते घेऊन पुढे जायचं. पण जेव्हा जेव्हा पर्सनलवर येत आहे तर कदाचित मी असं सेन्सिटिव्ह आणि भावूक होते. पण मला वाटतं वडिलांनी इतकं मला ते सक्षम केलं आहे की मी ते हँडल करू शकतात. नवाब मलिक साहेब व्यतिरिक्त चर्चा महायुतीमध्ये होतील का? म्हणजे इतर जसं तुम्ही सांगते जे पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी घेऊन पुढे चर्चा सुरू होऊ शकते? ते आमचे वरिष्ठांचं जसं आदेश येणार तसं आम्ही पुढे जाऊ. समजा जर युती झालीच नाही तर, कारण पक्ष आहे आणि मोठा पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे, निवडणुकांना तर सामोरे जावं लागेल, राष्ट्रवादीचा बी प्लान तयार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ता आणि पदाधिकारी गेल्या 9 वर्षापासून महानगरपालिकेच्या इलेक्शनचा वाट बघताय.
खूप लोकांनी खूप प्रामाणिकपणे तिकडे तयारी केलं आहे आणि खूप वर्षापासून सामाजिक आणि पॉलिटिकल काम करत आहे. त्या लोकांचा जे सगळे त्यांनी केलं आहे एफर्ट्सला मान देऊन अगर आम्हाला पक्षाला सांगितले स्वबळावर लढा, तर आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि असंच जसं स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे तसंच जोश आणि एनर्जीमध्ये आम्ही पुढे जाऊन लोकांना आपली जे विचारधारा आहे त्या माध्यमातून लोकांच्या समोर आणि आमचे गेल्या 5 वर्षाची आणि किंवा ते लास्ट टेन्युअरची जे काम आहे ते सगळे त्यांच्या समोर ठेवून पुढचे आमचे जे मॅनिफेस्टो आहे ते ठेवून आम्ही लढण्यासाठी तयार आहे. धन्यवाद त्या आमच्याशी बोलल्याबद्दल. तर महायुती संबंधीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू तर आहेत, मात्र जर काही निर्णय आलेला नाही तर स्वबळावर लढण्याची देखील राष्ट्रवादीची मुंबईत तयारी आहे, अशा प्रकारचा इशारा सना मलिक साहेब ताईंनी इकडे दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.